जिबीच्या चटक्यामुळे आज माझे भलते हाल झाले. तर हॉटेल सारखी पनीरची भाजी खायची इच्छा झाली होती म्हणूनच 3 दुकान हिंडले पण मला काय पनीर भेटलं नाही. पण मी आज काही झालं तरी खाणार. नवऱ्याला न सांगता मी फक्त 11 मिनिटात एवढं लांबून पनीर घेऊन आले. लगेच तयारीला लागले. अगोदर पनीर फ्राय करायला घेतलं पण मला काय पनीर फ्राय करायला येत नाही म्हणूनच मला पनीरची भाजी करू वाटत नाही. मग काय पनीर दिलं बाजूला ठेवून लागलं की लगेच ग्रेव्ही करायला. डोकं ठिकाणी नसलं ना हे असले कुठाने होते तर कढई सगळी काळी भंगार होऊन गेली. धुवून लागले मग भाजी बनवायला. मग त्यात पेस्ट वगैरे टाकून घेतली, मटर टाकून घेतलं, जे जे सामान असतं तिथे टाकलं आणि भाजी हॉटेल सारखी बनवली. म्हणल्यावर काय चपाती खायची काय त्यासोबत पानचट सारखं बिलकुल नाही. म्हणूनच पीठ मळून घेतलं बटर नान बनवायला आणि ते बी पहिल्यांदाच बनवायला लागले बरं का. नवीन काय बनवायला लागल्या भलता राडा होता. म्हणलं अगोदर राडाच काढावा नाही तर बाकीचं काम सुधारायचंच नाही मला. भाजी झाली मग लागले बटर नान बनवायला. साधलं तर ठीक आहे नाही तर माझ्या जीवाला अजून कुठं नाही. गणपती बाप्पा मोरया म्हणलं आणि टाकलं एकदाच. आता मलाच माहित नव्हतं कसं होईन आणि कसं नाही. पण माहितीये का मी जेवढा विचार केलता की त्याच्यापेक्षा पण एवढं भारी बनलं ना. आनंदाच्या भरात चटका लागला तरी पण मी खुश होते कारण सगळं बरोबर झालं होतं. सुरुवात कशी बी असं द्यावं शेवट नक्कीच चांगला असतो. तर पनीरची भाजी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा.